पैठणमध्ये पाईपलाईन फुटली आहे। पाण्याच्या हवेत उंच फव्वारे पाहायला मिळाले। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन पुन्हा एकदा फुटली आहे। पैठण तालुक्यातील ढोरकीन इथं ही पाईपलाईन फुटली। 700 मिलीमीटर पाईपलाईन फुटल्यानं ठिकाणाहून पाण्याचे उंचीच्या उंच फव्वारे आज सकाळपासून सुरू आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, पैठणमध्ये ही पाईपलाईन फुटली आहे, याची दुरुस्ती साधारण कधीपर्यंत करण्यात येणार, या संदर्भातली काही माहिती स्पष्ट झाली आहे का? नक्कीच अंकिता, जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी ही पाईपलाईन आहे, 700 मिलीमीटरची ही पाईपलाईन आहे। सातत्याने ही पाईपलाईन जी आहे ती फुटत असल्याचं समोर येत आहे। कारण सध्या जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये विषम पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। तर दुसरीकडे आता पाईपलाईन फुटण्याचं सत्र देखील सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे। मागील आठवड्यात देखील या ठिकाणी जी आहे ती पाईपलाईन फुटली होती। छत्रपती संभाजीनगरच्या ढोरकीन शिवारामध्ये जी आहे ती ही पाईपलाईन फुटलेली आहे। त्यामुळे सध्या तरी पाणी पुरवठा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता तब्बल 24 तास जे आहे ते लागू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे। त्यामुळे आता त्या ठिकाणी मनपा असेल किंवा संबंधित व्यक्ती अधिकारी असेल हे देखील आता पाईपलाईनचे पाणी जे आहे ते बंद करण्यासाठी गेलेले आहेत। मात्र सध्या जर पाहिले गेलं तर मोठ्या प्रमाणात उंच फवारे जे आहे ते पाण्याचे या ठिकाणी उडताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मोठं पाण्याची नासडी जी आहे ती होताना पाहायला मिळत आहे। एकीकडे पाहिलं छत्रपती संभाजीनगर हे पाण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाकडून जर पाहिलं तर पाणी हंडा मोर्चा आंदोलन जे आहे ते मागील महिनाभरापासून सुरू आहे। तर सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल हे पाण्यासाठी एकवटल्याचे आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतं। तर दुसरीकडे पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते पाण्याची नासडी जी आहे ती होत आहे। निश्चित विजय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।